नमस्कार. आज आपण आले अंगापूरच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी पक्ष आहे, गटपास आहे. बघूया काय सांगतात आणि कशा पद्धतीने ही मुलाखत आपल्याला घेण्यात आपण प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. धन्यवाद. आणि पक्षाबद्दल काय सांगाल? आज अंगापूरच्या मैदानामध्ये तो गटपास आहे. पक्षाचं आज पहिलंच मैदान आहे. पहिल्याच मैदानात आज वासरानं 36मध्ये गटपास केलेला आहे. चांगली पहिली गाडी. वासरानं आज मन जिंकलेलं आहे आमचं. पहिलंच मैदान होतं आणि त्यानं मन जिंकलेलं आहे. कोणासोबत ह्याचा पायरा होता? आज आरफळचा तुफान म्हणून बैल आहे, नामांकित बैल आहे. त्या बैलावर पायरा आहे आज वासराचा. तुफान आणि हा पक्षाचा पायरा किती दिवसापूर्वी नियोजन ह्याचं झालेलं? ह्याचं नियोजन 2-3 दिवसापूर्वीच झालं होतं, पण त्या मैदानाला याचं का नाही हे पण आमचं फिक्स नव्हतं. पण आमचा फौजी सुट्टीवर आल्यामुळे तो म्हणला या मैदानाला आपण पोहूया, म्हणून आम्ही इकडं आलो आज. फौजी ह्या मैदानाला आलेत का आत्ता? हो आलेत की, फौजी पण आलेत ह्या मैदानाला. ते तिकडं सेमी काढायचं चाललं, तिकडे गेलेले आहेत. आत्ता या ठिकाणी सेमीचे गट वगैरे म्हणजे नाव वगैरे बैलांची काढतात, त्यासाठी ते मैदानामध्ये आत्ता गेलेले. इथं आपण या ठिकाणी मुलाखत घेतो या. तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव सुमित हंबीर नलवडे. आम्ही नागठाणचं रहिवासी आहे. नागठाणमध्ये आम्ही राहतो. आत्ता पक्षाला घेऊन आलाय तुम्ही. पक्षाला इथं मैदानामध्ये अंगापूरच्या आणल्यानंतर पक्षाच्या मागं किती लोक आलेत? आज आम्ही घरातले सगळेजण आलो आहे. घरातले आम्ही 4-5 जण आलेलो आहे. त्या बैलावर 4-5 जण आलेले आहे. ते आम्ही 4-5 जणच आलो आहे फक्त बैलावर. पक्षाच्या मागं तुम्ही अंगापुरामध्ये आल्यानंतर तुमची काय भूमिका असते? भूमिका अशीच की वासरू चांगलं पळलं पाहिजे आपलं. बाकी काय त्याच्याकडून अपेक्षा नाही आमची की त्यानं गट पास राहावंच प्रत्येक मैदानात. ते फक्त आमचं नाव ठेवलं पाहिजे त्यानं, एवढीच आमची अपेक्षा आहे. त्यानं गुलाल नाही केला तरी चालेल, पण नाव पुढं त्यानं चालवलं पाहिजे वगैरे काय. हो. अशा प्रकारचे तुमच्याकडं किती बैल दावणीवर आहेत? आपल्याकडे 2 वासरं आहेत दावणी आत्ता सध्या. पलीकडे बांधलेला आहे शंभू, तो 22-20मध्ये पळाला, थोडक्यात मार खाल्ला त्या पण गाडीनं. आणि ह्यो एक पक्ष, आत्ता गटपास आहे आत्ता पक्ष. कोणासोबत पळलेला हा पक्ष? आत्ता आरपळच्या तुफानभर पळालेला. ह्याचं पायऱ्याचं नियोजन कोण करतं? पायऱ्याचं नियोजन आम्हीच करतो. मी असतो, संदेश असतो आणि माझा भाव एक आहे सुशांत म्हणून. आम्ही तिघंच करतो. आपल्या ह्या पक्षाचं आयोजन नियोजन तुम्ही करता. हे आत्ता आपली यूट्यूबवरती ही मुलाखत चालली आहे, पण हे जर पाहत असताना जर कोणाला हा तुमचा पक्ष आपल्या बैलासोबत जर पळवायचा म्हटलं तर तुमची काय अपेक्षा वगैरे काय? आपली अपेक्षा काही नसणार आहे. उलट चांगलंच आहे. आपला बैल कोणाच्या तरी चांगल्या बैलावर पळणार आहे, त्यामुळे आमची काय अपेक्षा नाही तशी का. असं काय देवाणघेवाण वगैरे अशी कुठली अपेक्षा नाही, कुठली अपेक्षा नाही. आम्ही सर्वसामान्य घरातले आहे, त्यामुळे आमची काय कुठली अपेक्षा नाही. कुठली पैशाची वगैरे कुठली काय अपेक्षा ह्यांना या ठिकाणी दाखवलेली नाही आहे. तर तुम्हाला हा पायरा हवा असेल तर तुम्ही अवश्य या ठिकाणी संपर्क साधू शकता. त्यासाठी त्यांचा संपर्क आपण मिळवूया. संपर्क नंबर? माझं नाव सुमित नलवडे. आम्ही नागठाणचं रहिवासी आहे. माझा मोबाईल नंबर 703547400405. पुन्हा एकदा सांगा हळू. माझं नाव सुमित हंबीर नलवडे. मोबाईल नंबर 703547400405. आपण या ठिकाणी हे देखील आहेत, जाणून घेऊया. तुमची काय भूमिका असते ह्या बैलाच्या मागं आल्यानंतर? आमचे काय सुट्टी करा असतो मी. सुट्टी मेकर म्हणलं की बैलाच्या मागं जवळची भूमिका कॅच करणारा माणूस, म्हणजे बैल कधी कसा सुटला पाहिजे काय सर्व भूमिका तुमच्यावर येते. हो, बैल सुट्टीला शांत आहे. वासरू सुट्टीला शांत आहे, बाकी काय नाही.
म्हणजे त्याचा स्वभाव कसा आहे? स्वभाव शांत आहे. घरात वगैरे काय कोणाला काय मार मारत काय नाही. दिले? नाही नाही कोणालाच काय मारत नाही. हां. नाही म्हणजे तुम्ही किंवा जेंट्स म्हणजे पोरं वगैरे जर घराबाहेर गेली कुठल्या कार्यक्रमाला त्याच्यापेक्षा कामाला त्याच्यापेक्षा बारकं पोरगं जरी गेलं ना तर ते कोणाला मारत नाही. शांत संयमी आणि रगेल नाही नाही म्हणायचं. नाही कोणी रगेल नाही, शांत आहे. सुट्टीला बी शांत आहे. हं. फक्त पळताना त्याचा राग तो पळतानाच दाखवतो. पळतानाच हो पळतानाच राग दाखवतो त्याचा. बाकी शांत आहे. उभा राहताना शांत, सुट्टीला शांत, घरी गेला शांत, बारकं पोरगं आलं तरी शांत असतं. बंदुकीमध्ये गोळी टाकायची आणि स्टार्टरनं सोडून द्यायची त्या प्रकारे इथं बैलाचं भूमिका आहे. बरोबर आहे का? हां बरं. घरनं घेऊन यायचा इथं पळवायचं आणि त्यानं त्याचं चपळाई दाखवायची. हां तर जाणून घेऊया इकडं काय सांगतात काय शेवटपर्यंत मात्र आहे. तर तुमचं नाव काय? माझं प्रफुल्ल नलवडे. मी नागटांचा रहिवासी आहे. बरं. तुम्हाला कसं वाटतोय पक्षाबद्दल काय सांगाल? पहिलेच मैदान पक्षाचं आणि मी पण पक्षाबरोबर पहिल्याच मैदानाला आलो आहे. हं. पहिल्याच मैदानाला गटपास झाला. गटपास झाल्यानंतर तुमच्या असं मनामध्ये काय विचार आलते बाबा काय काय नक्की? मी वरतीच थांबलेलो तोंडाला. बरं. गटपास गाडी खालून बघत होतो गाडी कशी येते वगैरे काय. गटपास झाल्यानंतर जो आनंद होता तो वेगळाच होता. पहिल्याच मैदानात गटपास झाला त्यामुळं खूप आनंदी आहे आम्ही. आणि आता सेमीमध्ये पण असंच पळेल पक्षा, सेमी पास करेल. नक्कीच तुम्हाला विकास नाळे यूट्यूब चॅनलकडून तुमच्या पक्षाला सेमी आणि फायनलसाठी शुभेच्छा देतो. आणि याच ठिकाणी ही मुलाखत थोडक्यात घेतलेली या ठिकाणी थांबतो. जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. का करायचं तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्या छोटा पॅकेट आणि बडा धमाका असं ज्यानं पुढं उत्तर असंच नाव करत जावं तुमचं. आणि करणार पहिल्याच मैदानात गटपास झालाय. अजून नाव करणार तो. जसं जसं मैदान पुढे येतील मैदानात तसं तो नाव करणार आमचं. एक जाता एकच प्रश्न विचारतो की तुम्हाला आता कुठल्या मोठ्या नामांकित बैलाबरोबर पाहण्याची इच्छा आहे? आमचं नामांकित बैलावर नाही पळायचं. फक्त कुठल्या पण बैलावर टाकला नाही. फक्त तो बैल याला सांभाळून घ्यावा एवढंच इच्छा आहे. आमचं अपेक्षा नाही की नामांकितच बैल पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय कोणासोबत पळायचं आहे तुम्हाला? तसं काय नाही. सर्वसामान्याचा एखादा बैल जरी असला ना त्याच्याबरोबर पळून सुद्धा नाव काढलं पाहिजे. मोठ्या बैलात काय कोण पण पळतं. मोठ्या बैलात पळून नाव कमावण्यापेक्षा ज्या आपल्याबरोबरची बैल आहेत त्यांना घेऊन पळून नाव मोठं करावं. आत्तापर्यंत असं झालंय का किंवा नामांकित चर्चा लय असते बरं का थोडक्यात की मोठा बैल पडला किंवा हरवला तर त्याचं नाव तर होतं तो पडला म्हणून, पण खालची जी तळागाळातली जोडी असते तिचं देखील टॉपला लगेच नाव उंचवलं जातं. काय सांगाल? हो कसं आहे, नामांकित बैल असतात ती काय त्यांचा पळत तसा असतो. प्रत्येक मैदानात गुलाल घेणारी बैल असतात. त्यात एखादा नवीन आदत वासरू किंवा एक नवीन एखादा बैल आला त्यानं त्यात नंबर केला तर त्याचंच नाव निघतं. धन्यवाद मनापासून तुमचं. या ठिकाणी आता संपूर्ण मुलाखत बंद करतो. थोडक्यात हा आढावा घेण्याचा प्रयत्न होता आपला. सर्वांनी मनापासून मुलाखतीसाठी आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं चॅनलवरती आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.